नमस्कार बंधूंनो, काल इन्सेक्टिसाइड म्हणजे किडे मारण्याचं औषध घरातलं आणि शेतीतलं याविषयी मी अगदी शॉर्ट चर्चा केली होती तुमच्याशी आणि असं बोललो होतो की हा विषय फार मोठा आहे, यावर आणखी चर्चा व्हायला पाहिजे. बंधूंनो, जे इन्सेक्टिसाइड आपण वापरतो शेतातली कीड मारण्यासाठी, त्याचप्रमाणे आपण इन्सेक्टिसाइड वापरतो घरातली कीड मारण्यासाठी. जसं शेतातली कीड आहे मावा, तुडतुडे, फुलकिडे, वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्या, आणि घरातली कीड कोणती, वेगवेगळ्या माशा आहेत, मच्छर, डास आणि वेगवेगळ्या प्रकारचे कॉकरोचेस, यांना मारण्यासाठी आपण जी औषधं वापरतो तीही इन्सेक्टिसाइडच आहे. आता ही सगळी इन्सेक्टिसाइड आपल्याला टॉक्सिक आहे. इन्सेक्टिसाइड या शब्दामधला जो साइड आहे, CID, साइडचा अर्थ मारणारा, साइडचा अर्थ किलर, म्हणजे ही सर्व औषधं किलर आहेत. आणि आपल्याला असं वाटते की आपण जी घरात औषधं वापरतो मग ते हे हिट असेल किंवा मग डास पळवण्यासाठी वापरणार हे मॉर्टिन असेल, ही सगळी इन्सेक्टिसाइड आहे. शेतामध्ये आपण वापरतो मोनोक्रोटोफॉस, एंडोसल्फान, वेगवेगळ्या प्रकारचे पायरेथ्राइड, इमामेक्टिन बेन्झोएट, वेगवेगळ्या प्रकारची औषधं वापरतो. आता ही सगळी घरात आणि शेतात वापरणारी जी औषधं आहे ही विषारी आहे आणि यांच्या विषाची तीव्रता, कारण ते साइड आहे, इन्सेक्टिसाइड आहे, तर यांची मारक शक्ती मोजण्याचा एक परिणाम आहे. त्याला म्हणतात लिथल डोज किंवा LD50 मिलीग्राम पर केजी बॉडी वेट, असं त्याचं परिणाम आहे, असं त्याचं माप आहे. LD म्हणजे लिथल डोज, 50 म्हणजे 50% मारण्यासाठी. आता प्रत्येक औषधाची ही LD50 व्हॅल्यू किंवा प्रत्येक इन्सेक्टिसाइडची LD50 व्हॅल्यू तुम्हाला लेबलमध्ये मिळेल किंवा तुम्ही गुगल सर्च केलं तर त्यावरही मिळेल. आता ही LD50 व्हॅल्यू कशी काढली जाते? इन्सेक्टिसाइडमध्ये बहुधा उंदरावर प्रयोग होतात आणि LD50 व्हॅल्यू ही पर केजी बॉडी वेट मध्ये, म्हणजे 1 किलो वजनाचे उंदीर जर असतील तर त्यातले अर्धे उंदीर, म्हणजे अर्धा किलो वजनाचे उंदीर, मग त्याची संख्या काहीही असो, 1 किलो मध्ये किती उंदीर बसतात ते बघायचं, त्या सगळ्यांना ते औषध खाऊ घालायचं आणि किती औषध खाऊ घातल्यानंतर अर्धे उंदीर मारतात, किती औषध, आणि प्रत्येक उंदराला ते मिलीग्रॅम मध्ये खाऊ घालायचं, म्हणजे 1 किलो उंदरांना ते औषध खाऊ घालायचं. ते किती मिलीग्रॅम लागते अर्धे उंदीर मारण्यासाठी, ती येणारी जी व्हॅल्यू आहे ती त्या इन्सेक्टिसाइडची LD50 व्हॅल्यू. आता ही LD50 व्हॅल्यू इन्सेक्टिसाइडची जेवढी कमी असेल तेवढं ते इन्सेक्टिसाइड जास्त तीव्र. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की समजा मोनोक्रोटोफॉस आहे, याची LD50 व्हॅल्यू ही 50 किंवा 50च्या खाली आहे, म्हणजे त्याची तीव्रता जास्त आहे. आणि LD50 व्हॅल्यू जेवढी जास्त तेवढी त्या इन्सेक्टिसाइडची तीव्रता कमी. तर आपण आता इन्सेक्टिसाइडचे लेबल वाचायला शिकलं पाहिजे. घरात आणि शेतात जे इन्सेक्टिसाइड आपण वापरतो ते बॉटल आणल्यानंतर, तो डबा आणल्यानंतर त्यावर काही खुणा असतात, त्या खुणा आपण बघायच्या. त्या खुणा असतात
ट्रायंगल मध्ये. जसं त्या बाटलीवर जर रेड ट्रायंगल असेल तर त्या औषधाची LD50 व्हॅल्यू 1 ते 50 असते. त्या बॉटलवर जर येलो ट्रायंगल असेल म्हणजे रेड ट्रायंगल असेल तर व्हेरी टॉक्सिक, हायली टॉक्सिक, आणि येलो ट्रायंगल जर असेल, उदाहरणार्थ या हिटच्या बाटलीवर बघा आता येलो ट्रायंगल आहे, येलो ट्रायंगल आहे. हिट आपण घरात वापरतो डास मारण्यासाठी, झुरळ मारण्यासाठी. यावर येलो ट्रायंगल आहे आणि येलो ट्रायंगल साठी LD50 व्हॅल्यू जी आहे ती 51 ते 500 आहे. नंतर काही इन्सेक्टिसाइडवर ही ब्ल्यू ट्रायंगल असतो. उदाहरणार्थ आता यावर ब्ल्यू ट्रायंगल आहे. हे त्या हिट पेक्षा थोडस सेफ आहे आणि याची LD50 व्हॅल्यू 501 ते 5000 आहे. ब्ल्यू ट्रायंगल म्हणजे LD50 व्हॅल्यू 501 ते 5000, म्हणजे येलो ट्रायंगल वाल्यापेक्षा सेफ. आणि काही इन्सेक्टिसाइड जे असतात त्यांच्यावर ग्रीन ट्रायंगल असतो. तर ग्रीन ट्रायंगल म्हणजे ते सगळ्यात सेफ इन्सेक्टिसाइड. तर अशा प्रकारे जे ट्रायंगल आहे रेड, येलो, ब्ल्यू आणि ग्रीन, त्याप्रमाणे त्या इन्सेक्टिसाइडची तीव्रता असते. तर आपल्याला असं वाटते की येलो ट्रायंगल म्हणजे सेफ आहे, परंतु ते रेड पेक्षा सेफ आहे. म्हणजे शेतामध्ये जी आपण इन्सेक्टिसाइड वापरतो खूप विषारी मोनोक्रोटोफास सारखी, त्याच्यापेक्षा सेफ आहे. जसं आपण शेतामध्ये जे आपण एंडोसल्फान वापरत होतो, आता बॅन आहे, त्याच्यावर येलो ट्रायंगल होता. यावरही आता हिटवरही येलो ट्रायंगल आहे. म्हणजे हिट हे आपल्याला तेवढंच सेफ नाहीये. तर याचा वापर आपण जपून केला पाहिजे. जपून जर आपण वापर नाही केला तर मग ते इन्सेक्टिसाइड आपल्या सिस्टीम मध्ये जाईल. कारण हे साईट आहे, म्हणजे ते सगळ्यांना विषारी आहे, ते सगळ्या सजीवांना विषारी आहे. फक्त इन्सेक्ट का मरतात? कारण इन्सेक्टचं वजन कमी असल्यामुळं त्यांना डोस कमी लागतो. आपल्याला डोस जास्त लागेल, आपण मरणार नाही, परंतु हळूहळू ते इन्सेक्टिसाइड आपल्या शरीरात ॲक्युमुलेट होऊ शकते आणि आपल्या ऑर्गनवर, आपल्या तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. तर बंधूंनो, आपण इन्सेक्टिसाइडचे लेबल वाचायला शिका, इन्सेक्टिसाइडची माहिती आपण घ्यायला शिका आणि आपलं आरोग्य शेतामध्ये वापरताना आणि घरामध्ये वापरताना आपलं आरोग्य सांभाळा. धन्यवाद.